तर मित्रांनो, आपण मेगा जी के बॅच पाहत आहे। जसे आपण आपल्या या चॅनलवर टार्गेट मॅथ बॅच पाहत आहे, त्याचप्रमाणे आपण या सेकंडमध्ये मेगा जी के बॅच पाहणार आहे, ज्यामध्ये आपला विषय राहणार आहे महत्त्वाचा, तो म्हणजे सामान्य ज्ञानवर प्रश्न। ठीक आहे, आणि आपण 25 पैकी 25 मार्क कसे घेऊ शकतो आणि आपल्याला त्यासाठी काय काय करावे लागेल हे आपण प्रश्न पाहू, आणि प्रश्नांच्या स्पष्टीकरणामध्ये आपण कोणता पोर्शन कोणता भाग वाचायला पाहिजे ते सुद्धा पाहू। आता सामान्य ज्ञान तुम्हाला माहीत आहे की जवळपास 5 ते 6 विषय यामध्ये येतात, आणि त्या 5-6 विषयातील कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात हे आपल्याला फक्त प्रश्नपत्रिकेच्याच आधारे माहीत पडणार आहे। तर गुण मिळवायचे असे की आपण जेव्हा प्रत्येक प्रश्नासोबत स्पष्टीकरण पाहू, तर स्पष्टीकरणामध्ये आपण एका प्रश्नासोबत मल्टिपल प्रश्न आपण समजून घेऊ। ठीक आहे, तर त्याच आधारे आपण एक प्रश्न वाचून विस्तृत अभ्यास हा करू शकतो। तर वेळ वाया घालू नका मित्रांनो। आता सर्वांचे फॉर्म भरून झालेले असतील, सर्वांची शाहीर चाचणीचा अभ्यास चालू असेलच। आता आपण याच मेगा बॅचमध्ये सामान्य ज्ञान या विषयावर अभ्यास करूया। चला तर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, खानदेशची कन्या म्हणून ओळखली जाणारी मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तापी नदी। याच आधी परीक्षेमध्ये प्रश्न आलेला होता की खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर त्यामध्ये जर ऑप्शन तापी नदी असेल तर ते आपलं बरोबर उत्तर राहणार। तर मित्रांनो, महाराष्ट्रात जे तापी नदीची लांबी आहे ते आहे 208 किलोमीटर। लक्षात ठेवायचं सर्वांना, प्रश्न येऊ शकतो म्हणून आपण ही भाग घेत आहे। दुसरी गोष्ट की महादेव डोंगर रांगा बैतूल मध्य प्रदेश इथून या नदीचा काय आहे तर उगम होतो, आणि शेवटी तापी नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। खालीलपैकी कोणत्या लेखकास कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक 3, विष्णू वामन शिरवाळकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते। नंतर प्रल्हाद केशवत्रे सुद्धा यांना काय म्हणून ओळखले जाते तर केशव कुमार। तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की केशव सूत हे म्हणून कोणाला ओळखले जाते। ठीक आहे, तर कुसुमाग्रज कोण आहेत तर विष्णू वामन शिरवाळकर, प्रल्हाद केशवत्रे तर हे झाले केशव कुमार, आणि केशवसूत कोणाला म्हटले जाते याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? ठीक आहे, पर्याय आहेत आपले रत्नागिरी, हिंगोली, रायगड आणि बीड। तर याचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, रायगड। तर फणसाड वन्यजीव अभयारण्य हे रायगड जिल्ह्यातील मुरुड, लक्षात ठेवायचं आहे, मुरुड व रोहा या तालुक्यात आहे। आणि आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे की फणसाड वन्यजीव अभयारण्य याचे जे क्षेत्रफळ आहे हे कधी कधी आपल्याला विचारले जाते, तर 69.79 चौरस किलोमीटर। ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पाहू। खालीलपैकी पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती? आताच आपण याबद्दल बोललेलो होतो की असा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये आलेला आहे, आणि हा सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। तर पर्याय क्रमांक 2, तापी नदी। ठीक आहे, गोदावरी कोणत्या दिशेला वाहते तर पूर्वेला, नंतर कृष्णा नदी ही सुद्धा पूर्वेला वाहते, आणि वैनगंगा ही दक्षिणेला वाहते। तर हे लक्षात ठेवायचे आहे। पहा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती? पर्याय आहेत 34, 25, 37 आणि 40। तर पर्याय क्रमांक 1, 34। ठीक आहे, तर महाराष्ट्रात एकूण जिल्हा परिषदांची संख्या किती आहे तर 34। यासोबतच एक बेसिक माहिती लक्षात ठेवा की जर नगर परिषद जर विचारले आपल्याला महाराष्ट्रात एकूण नगर परिषद किती, तर मग 241। नगरपंचायत जर विचारले तर लक्षात ठेवायचे किती आहेत तर 128। ठीक आहे, आता आपण जिल्हा परिषद पाहिली किती आहेत तर 34, आणि शेवटी म्हणजेच पंचायत समिती किती आहे तर 351। हे आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे। आणि एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा की ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत एकूण किती आहेत? ठीक आहे, पहा पुढचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय आहेत संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम। तर पर्याय क्रमांक 2, संत ज्ञानेश्वर। आपण भावार्थ दीपिका या ग्रंथसुद्धा काय म्हणतो तर ज्ञानेश्वरी। ठीक आहे, जर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोण लिहिला तर आपण सरळ सांगू शकतो की संत ज्ञानेश्वर, पण भावार्थ दीपिका हा जेव्हा शब्द बदलतो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो। तर लक्षात ठेवायचं आहे भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर। आणि या ग्रंथामध्ये एकूण किती अध्याय तर 18 अध्याय। ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असू द्या। आणि संत ज्ञानेश्वरांचे इतरसुद्धा आणखी काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत, जसे अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ,
ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवे. पुढचा प्रश्न पाहू. पहा, सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? पर्याय आहेत सिमुक, शिवस्वती, कान्हा आणि सातकर्णी पहिले. ठीक आहे, हा एकच पर्याय आहे, सातकर्णी पहिले. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सिमुक. सिमुक हे सातवाहन वंशाचे संस्थापक होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? पर्याय आहेत नागपूर, अमरावती, पुणे, चंद्रपूर. तर उत्तर आहे आपले पर्याय क्रमांक 1 नागपूर. मित्रांनो, महाराष्ट्रात जे आहे, महाराष्ट्रात खनिजे प्रामुख्याने आपल्याला पूर्वेला आणि दक्षिणेला पाहायला मिळतात. तसेच कोकणमध्ये सुद्धा आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बाजूने सुद्धा आपल्याला खनिज संपत्ती पाहायला मिळते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी खोऱ्याने जवळपास किती टक्के भाग व्यापलेला आहे? पर्याय आहे 75.8, 49.7, 35.5 आणि 21.5. तर गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्रात जवळपास किती टक्के भाग व्यापला आहे? तर पर्याय क्रमांक 2 49.7%. तसेच आणखी माहीत असू द्या की भीमा व कृष्णा यांच्या नदीखोऱ्याने किती भाग व्यापला आहे? तर 22.6%. ठीक आहे. नंतर तापी आणि पूर्णा नदीखोरे यांनी किती भाग व्यापला आहे? तर 16.6%. आणि कोकणातील जे नद्या आहेत त्या नदीखोऱ्यांनी किती भाग व्यापला आहे? तर 10.8%. ठीक आहे. हे मित्रांनो माझे काही जीकेच्या नोट्स आहेत, त्या नोट्समधून तुम्हाला माहिती सांगत आहे. आणि जे प्रश्न आहेत हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते? ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांना आणखी एक गोष्ट माहीत असेल की रमेश बैस यांनी जी शपथ घेतली होती ती मराठीतून घेतली होती. आणि यावर सुद्धा आणखी एक प्रश्न बनतो की राज्यपालाला शपथ कोण घेते, कोण देते? ठीक आहे. तर माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. पुढचा प्रश्न पाहू. वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? ऑप्शन आहेत 1 अध्यक्ष, 4 सदस्य, 1 अध्यक्ष, 5 इतर सदस्य, 1 अध्यक्ष, 2 इतर सदस्य आणि 1 अध्यक्ष, 3 इतर सदस्य. तर मित्रांनो, वित्त आयोगात जास्तीत जास्त 1 अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य असतात. आणि यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती कोण करते? तर आपल्या भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे. आणि यांचा जो कार्यकाळ आहे तो किती वर्ष असतो? तर 5 वर्ष. हे सुद्धा तुम्हाला माहीत असू द्या. आणखी एक म्हणजेच की वित्त आयोगाची कलम किती आहे? तर कलम 280. आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे की वित्त आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? ऑप्शन आहे वॉशिंग्टन DC, जिनिव्हा, न्यूयॉर्क आणि पॅरिस. तर मित्रांनो, उत्तर आहे वॉशिंग्टन DC, अमेरिका येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहे. ठीक आहे. याबद्दल आणखी माहिती म्हणजेच 27 डिसेंबर 1945 या दिवशी या संस्थेची काय झाली आहे? स्थापना झालेली आहे. यामध्ये जे सदस्य देश असतात ते किती आहेत? तर टोटल 190. आणि यांचे जे मुख्य कार्य आहे ते आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य करणे. ठीक आहे, सहकार्याला चालना देणे. पुढचा प्रश्न पाहू. कोणती पर्वतरांग महाराष्ट्राची प्राकृतिक कणा मानली जाते? आणि याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सह्याद्री. आणि तुम्हाला माहीत आहे की आपल्या या महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूस सह्याद्री पर्वतरांग आहे? तर पश्चिमेला. आणि ती कोणत्या प्रकारे पसरलेली आहे? तर उत्तर दक्षिण. आणि याच बाजूने कोकण आहे. आणि हा जो भाग आहे हा अरबी समुद्राचा भाग आहे. कारण माझी ड्रॉईंग एवढी चांगली नाही आहे, फक्त एक समजवण्याकरिता आपण एक तो डायग्राम काढलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. पहा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले आहे? ऑप्शन आहे गुरु रामदास, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर. तर पर्याय क्रमांक 3 संत नामदेव यांनी पंढरपूर येथे संत चोखामेळ्यांचे स्मारक बांधलेले आहे. संत नामदेव यांच्याबद्दल जर बोलायचे म्हटलं तर यांचा जो कार्यकाळ आहे तो 1270 ते 1350 या दरम्यान आहे. आणि यांचं जन्मस्थान आहे ते आहे नरसी बामणी हिंगोली. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेत मधील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे? आणि जवळपास सर्वांना माहीत असेल तर पर्याय क्रमांक 4 कलम 32A. आणि हे जे कलम वगळण्यात आलेले आहे हे कलम 43व्या घटनादुरुस्तीनुसार
हे कलम रद्द करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण याच प्रकारे आणखी पुढे मेगा GK बॅचमध्ये जवळपास सर्व विषय कव्हर करणार आहेत, ज्यामध्ये इतिहास, विज्ञान, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी या सर्वांचा अभ्यास करू. आणि आज फक्त काही प्रश्न घेतले होते आपण. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जी प्रश्नांची संख्या आहे तीसुद्धा वाढवूया. पण मात्र प्रश्न समजून घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर तो प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर तुमचा मार्क जाणार नाही. तर मित्रांनो, याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तासुद्धा व्हिडिओज पाहायला मिळतील. ठीक आहे. आणि आपण आजपासून मेगा GK म्हणून GKचे प्रश्नसुद्धा घेणे चालू केलेले आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.